नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या या उद्योजकांच्या बिझनेस मीटिंगमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार. काही दिवसांपूर्वी आपण अशीच एक ससा आणि कासवाची गोष्ट बघितली. आजही पुन्हा ससा आणि कासवाचीच गोष्ट आहे, फक्त ही वेगळ्या कंटेक्स्टमधून आहे. आज इथे बरेच वेगवेगळ्या शहरातनं वेगवेगळ्या गावातनं आलेले व्यावसायिक आहेत. काही मेट्रो सिटीमध्ये राहत आहेत, काही टायर 2 सिटीमध्ये आहेत, काही टायर 3 सिटीमध्ये आहेत, काही आपल्यासारख्या अगदी छोट्या तालुका लेवलला टायर 4 सिटी ज्याला म्हणता येईल अशा सिटीमध्ये व्यवसाय करणारे लोक आहेत. आणि साधारण 18 वर्षापूर्वी जेव्हा मी माझं डेंटल क्लिनिक सुरू केलं होतं तेव्हापासून तर आत्तापर्यंत या 18 वर्षामध्ये अनेक डेंटिस्ट लोकांना, अनेक डॉक्टरांना, अनेक व्यावसायिकांना, म्हणजे जे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, म्हणजे वकील असतील, CA असतील, असे प्रोफेशनल्स लोक, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, मेट्रो सिटीमध्ये काम करणारे आहेत, टायर 2 सिटीमध्ये काम करणारे आहेत, टायर 3 सिटीमध्ये काम करणारे आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणारे आहेत, तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे, अशा वेगवेगळ्या लोकांशी 18 वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळी संवाद झाला आहे. आणि या संवादातनं असं एक ऑब्झर्वेशन आलं आहे की आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा ससा आणि कासव दडलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली, मग जर तुम्ही प्रोफेशनल असाल, तुम्ही व्यावसायिक शिक्षण सुरू करून तुमच्या व्यवसायात आला असाल, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की आपले सगळे बॅचमेट्स, आपले सगळे मित्र जेव्हा आपण व्यवसायामध्ये येतो आणि व्यवसायाला सुरुवात करतो ना, तेव्हा तिथे 2 टोकं असतात. एक असतं मेट्रो सिटीमध्ये काम करणारे लोक, मग तो डेंटिस्ट असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, CA असेल, जो मेट्रो सिटीमध्ये काम करतो, मुंबई, पुणे किंवा अशा टायर 1 सिटीमध्ये, टायर 2 सिटीमध्ये काम करतात. आणि दुसऱ्या टोकाला अशी लोक जी त्यांच्या नेटिव्ह प्लेसमध्ये काम करत आहेत, तालुक्याच्या ठिकाणी असेल, छोटा जिल्हा असेल, टायर 3 सिटी असेल, टायर 4 सिटी असेल, अशा ठिकाणी काम करत आहेत. आणि या दोघांची मनस्थिती आहे ना, ससा आणि कासवासारखी असते. हा टायर 1, टायर 2 सिटीमध्ये काम करणारा जो व्यावसायिक असतो तो ससासारखा असतो. जसं ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ससा अगदी त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार जोरजोरात पळत पुढे जातो आणि अगदी रेस जिंकण्याच्या तिथे थांबतो. तसं हे मेट्रो सिटीमध्ये काम करणारे लोक जेव्हा व्यवसायाला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्याकडे येणारा क्लायंट, त्याची पेईंग कॅपॅसिटी, त्याची पेईंग मेंटॅलिटी, त्याला असलेला अवेअरनेस, या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा व्यवसायाच्या सुरुवातीला पहिल्या 2-3 वर्षामध्ये हे लोक यांची कंपॅरिझन त्यांचेच व्यावसायिक मित्र जे छोट्या गावामध्ये काम करत आहेत, टायर 3, टायर 4 सिटी, यांच्याशी करतात. संवाद होतो, किती कलेक्शन झालं, काय, कसा आहे बिझनेस, ॲन्युअल टर्नओव्हर किती आहे, किती टॅक्स भरला, ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे ह्या छोट्या गावामध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा आपण खूप जास्त आपलं कलेक्शन होते. आणि त्याहूनही जास्त हे फिलिंग असतं छोट्या गावामध्ये काम करणाऱ्या लोकांना. त्यांना असं वाटत असतं की अरे माझा बॅचमेट मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो आहे, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे, इतकं चांगलं अर्निंग करतो आहे, एवढं चांगलं कलेक्शन होते, आणि मी इथे बसलो आहे छोट्या गावामध्ये. ह्या लोकांना काय व्हॅल्यू नाही आहे, माझ्या डिग्रीची किंमत नाही आहे, माझ्या नॉलेजची किंमत नाही आहे, हे मला चार्जेस देत नाही, प्रॉपर पे करत नाही. आणि मग त्यांना असं वाटत असतं की ह्या रेसमध्ये आपला झाला आहे कासव. आपली खूप कॅपॅसिटी जरी असली तरी आपण पळू शकत नाही, कारण आपलं लोकेशनच रॉंग आहे. आणि मग त्याच इन्फिनिटी कॉम्प्लेक्सला घेऊन ही लोक काही वर्ष पुढचे जगत असतात. पण आणि त्यातले काही लोक हुशार पण असतात. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं पहिल्या 1-2 वर्षामध्ये की आपले बरोबरचे बॅचमेट्स जे मेट्रो सिटीमध्ये काम करत आहेत हे आपल्यापेक्षा खूप पुढे चाललेत, यांचं कलेक्शन, यांचं बिझनेस आपल्यापेक्षा खूप चांगला आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरत आहे, ग्लॅमरस लाईफ आहे, मस्त एन्जॉय करत आहे, हे लोक ग्रामीण भागातनं शहरी भागात शिफ्ट होतात. मग टायर 3 सिटीमधनं टायर 2मध्ये येतील किंवा टायर 4 सिटीमधनं टायर 2 सिटीमध्ये येतील. पण आता 18 वर्षाच्या अनुभवानंतर असे जे फ्रेशर्स आम्हाला भेटतात, मग ते डेंटिस्ट असतील, डॉक्टर असतील, आणि ते जेव्हा म्हणतात सर आपल्या गावात ना मजाच नाही, आपण खरं मेट्रो सिटीमध्ये काम करायला पाहिजे. आपल्या इथे सुद्धा आपल्या क्लबमधले अनेक व्यावसायिक सुद्धा असा विचार करतात, उगाच छोट्या गावात आहे म्हणून माझा बिझनेस कमी आहे.
हे मी मेट्रो सिटीमध्ये असतो तर मोठे क्लायंट मिळाले असते, त्यांची पेइंग कॅपॅसिटी चांगली असती, माझा चांगला बिझनेस झाला असता. तर ह्या लोकांना आम्ही नेहमी एकच सांगतो की बॉस, टर्नओव्हर इज एक्झर्शन, प्रॉफिट इज एक्सरसाइज. पुन्हा एकदा सांगतो, टर्नओव्हर इज एक्झर्शन आणि प्रॉफिट इज एक्सरसाइज. आणि आपल्याला काय हवं आहे? आपल्याला एक्झर्शन हवं आहे की आपल्याला एक्सरसाइज हवी? आपल्याला टर्नओव्हर हवं आहे की आपल्याला प्रॉफिट हवं आहे? आणि या सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या व्यावसायिकांना जे सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये छोट्या गावात आहेत, ह्या इन्फिनिटी कॉम्प्लेक्समध्ये असतात, यांना आम्ही एकच सांगतो, अगदी साध्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं तर तुमचा गल्ला किती गरम आहे यापेक्षा संध्याकाळी तुम्ही खिशात किती पैसे घेऊन जाता हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, तुमचा गल्ला किंवा तुमचा ड्रॉवर किती पैशांनी भरला आहे याच्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही खिशात किती पैसे घेऊन जाता. म्हणजे तुमचं कलेक्शन किती हो, टर्नओव्हर किती असो, त्यातले सगळे एक्सपेन्सेस जाऊन, मग तुमचं भाडं असेल, हफ्ते असतील, स्टाफचं पेमेंट असेल, बाकीचे एक्सपेन्सेस असतील, मार्केटिंगचा खर्च असेल, हे सगळं जाऊन तुम्ही किती पैसे घरी नेता, म्हणजे किती प्रॉफिट कमवता. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल, 5-7 वर्षानंतर थोडीशी मॅच्युरिटी आल्यावर आपल्या असं लक्षात येतं की तुम्ही मेट्रो सिटीमध्ये काम करा, टायर 2मध्ये करा, टायर 3मध्ये करा की टायर 4मध्ये करा, ऑलमोस्ट तुमचा प्रॉफिट पॅरलल असतो किंवा सिमिलर असतो. म्हणजे टायर 1, टायर 2 सिटीमध्ये काम करणारे तुमचे व्यावसायिक मित्र असतील, त्यांचा बिझनेस चांगला असेल, कलेक्शन चांगला असेल, पण त्यांचे एक्सपेन्सेस पण त्या लेवलचे. आणि मग तुमचे एक्सपेन्सेस, तुमचे सगळे खर्च हे गेल्यानंतर जो काही प्रॉफिट राहतो तो तुमचा आणि त्यांचा सेम आहे. कारण तुमच्या गावामध्ये त्याच स्कूलची फ्रँचायझी असताना तिची फी जर 40,000 असेल, तर त्याच तुमच्या मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या मित्राला त्याच स्कूलच्या फ्रँचायझीमध्ये त्याच्या मुलाला ॲडमिशन घेताना 40,000च्या जागी 1.5 लाख रुपये भरायला लागतात. त्याच तुमच्या मित्राला तुम्ही तुमच्या क्लिनिकचा रेंट जर 10,000 भरत असाल, त्याला तो 50,000, कधी 70,000, 80,000 असतो. तुम्हाला जर 10,000 रुपयामध्ये रिसेप्शनिस्ट भेटत असेल, तर त्यांना त्या रिसेप्शनिस्टसाठी 15,000 ते 20,000 रुपये खर्च करायला लागतात. तुम्हाला तुमच्या घरापासून तुमच्या ऑफिसपर्यंत जायला, तुमच्या क्लिनिकला जायला जर 10 मिनटं लागत असतील, तर त्यांना कधी कधी अर्धा तास लागतो. ट्रॅफिक जाममध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि मग जेव्हा 5-10 वर्षांनी तुमचं रियुनियन होतं, तुम्ही सगळे जुने मित्र भेटता आणि मग तुमच्या गप्पा होतात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की सब घोडे बाहेर अडकले. हां, आता याच्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं बिझनेस करायचं स्किल, ह्या गोष्टींमुळे थोडाफार फरक पडत असेल. पण जर आपण कलेक्टिव्हली कंपॅरिझन फक्त मेट्रो सिटी आणि ग्रामीण भागामध्ये जर करत असू, तर 10 वर्षानंतर तुम्ही सगळे एकाच लेवलला असता. आणि मग असं लक्षात येतं, तुम्ही जरी मेट्रो सिटीमध्ये काम केलं, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जरी गेलात, तर तुमचा प्रॉफिट तेवढाच राहणार. आणि मग हा जो गिल्ट असतो ना, की एवढी चांगली डिग्री घेतली, एवढा चांगला व्यवसाय, एवढं माझं नॉलेज आहे आणि मला माझ्या गावामध्ये माझं टॅलेंट वाया जातं आहे, हा ज्याला इथे बसलेल्यांपैकी कॉम्प्लेक्स असेल, जे काही नवीन लोक असतील, 2-3 वर्ष ज्यांना व्यवसायामध्ये आले, त्यांना मला सांगायचं आहे की हा कॉम्प्लेक्स पुढच्या 5-7 वर्षात निघून जाईल. आणि 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही 10 वर्ष तुमच्या व्यवसायामध्ये स्थिरावाल, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जर प्रॉफिट आणि हे सगळं सेम आहे, तर माझ्या गावामध्ये एवढं प्रॉफिट कमवून मी खरंच सुखी आहे, समाधानी आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत राहतो आहे. आणि हे सगळं जर मिळत असेल, तर उगाच आपण एवढे दिवस ते ओझं वाहत होतो, उगाच आपल्याला असं वाटत होतं की आपण कासवाप्रमाणे ह्या रेसमध्ये मागं पडलो आहे आणि आपला एखादा मित्र, आपला एखादा बॅचमेट, आपले काही व्यावसायिक कलिग्स हे मेट्रो सिटीमध्ये सशासारखे पुढे जात आहेत आणि आपण त्यांना कधीच चेस करू शकत नाही किंवा बीट करू शकत नाही. अर्थात प्रश्न कोणी कोणाला बीट करायचा नाहीच किंवा कोणी किती कमवतं हा नाहीच आहे. फायनली प्रश्न हा आहे की संध्याकाळी तुम्ही घरी किती पैसे नेता, तुमच्या खिशात तुम्ही किती पैसे नेता.
हीच गोष्ट मॅन्युफॅक्चरर किंवा मोठ्या व्यावसायिकांना कदाचित लागू होणार नाही, पण जे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, मोस्टली प्रोफेशनल लोक, मग डॉक्टर असतील, वकील असतील, डेंटिस्ट असतील, CA असतील, ह्या सगळ्या लोकांना आमचं हे सांगणं आहे की फोकस ऑन प्रॉफिट, डोंट गेट एक्साइटेड ऑन युअर टर्नओव्हर. कारण मॉरल ऑफ द स्टोरी, turnover is exertion, profit is exercise. So focus on exercise.